पंकज सविता सुधाकर पाठक यांचं कर्दळीवन पंचपरिक्रमा हे प्रवास वर्णन आज आपण ऐकणार आहोत. तुम्हीसुद्धा तुमचे स्वतः आयोजित करून अनुभवलेले प्रवास, अवघड ट्रेक्स, सोलो ट्रिप्स यांचं वर्णन आमच्यासोबत शेअर करू शकता. आम्ही ती वर्णनं तुमच्या फोटोजसोबत अपलोड करू. सुरू करूया श्री कर्दळीवन पंचपरिक्रमा एक प्रवास वर्णन. लेखन पंकज सविता सुधाकर पाठक, नाशिक. भारत हा पवित्र तीर्थस्थळांची तपोभूमी मांदियाळी असलेला देश आहे. अनेक अशक्य, गूढ, अवघड तीर्थक्षेत्र आपल्या भारतभूमीत आहेत. अशा अनेक अशक्यप्राय स्थळांना जाण्याचं भाग्य मला अगदी कमी वयामध्ये लाभलं आहे. तीर्थराजांच्या प्रणालीतील असंच एक ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र कर्दळीवन, श्री स्वामी समर्थांचे प्रकट स्थान. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दरवर्षी वर्षभरात किमान एकदा तरी दैनंदिन जीवनातून वेळ काढून प्रवास नियोजन करून आजपर्यंत 4 धाम, सप्तमोक्षपुरी, 12 ज्योतिर्लिंग, नर्मदा परिक्रमा, आळंदी ते पंढरपूर आषाढीची पायीवारी असे एक ना अनेक स्थळं एकदा नव्हे तर अनेकदा मी बघितली आहेत. त्यातच 2017 या वर्षी कर्दळीवनात जाण्याचा योग आला. दरवेळीप्रमाणे याही प्रवासाला मी एकटाच निघालो होतो, पण तेही अगदी सहज शक्य नव्हतंच, कारण त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात मला डेंग्यू झाला होता. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी प्रवासाचं नियोजन होतं. नुकतंच आजारपणातून बरा झाल्यामुळे खूप अशक्तपणा होता. त्यामुळे घरातील सगळेच या प्रवासासाठी विरोध करत होते. त्यातच अगदी प्रवासाला निघण्यापूर्वी 2 दिवस अगोदर आईला बरं नसल्याने दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. माझ्यापुढे द्वंद्व होतं, काय करावं. स्वामी महाराज खूपच परीक्षा बघत होते असं म्हणायला हरकत नाही. आई म्हणजे माझं सर्वस्व. मी तिला असं आजारपणात सोडून कसं जाणार, म्हणून मी प्रवास रद्द करण्याबाबत आयोजकांकडे गेलो. तेही ऐनवेळी प्रवास रद्द करतो हे ऐकून खिन्न झाले, कारण प्रवास नियोजनाबाबत अनेकदा भेट झाल्यामुळे आमच्यात खूप छान ट्युनिंग जमलं होतं. ते तिकीट रद्द करतो असं म्हणाले. मी पुन्हा दवाखान्यात आईजवळ आलो. आईला माझी परिस्थिती पूर्णपणे समजत होती. प्रवास म्हटला की मी किती अगतिक उत्सुक आणि आनंदी असतो हे तिला माहीत आहे. तू जा, मी घेईन माझी काळजी, असं म्हणून आई मला समजावत होती. पण माझ्यासाठी ते अशक्य होतं. प्रवास काय कधीही करता येईल. आईची तब्येत महत्त्वाची होती. परंतु दत्त जयंतीलाच आम्ही कर्दळीवनात असणार होतो. त्यामुळे ती ओढही मला शांत बसू देत नव्हती. कर्दळीवनात जायचं म्हणून दरवर्षीचं श्री गुरुचरित्र पारायणही मी 1 आठवडा अगोदरच सुरू केलं होतं. पारायण पूर्ण करून मी दत्त महाराजांना विनंती केली. प्रार्थना करून रात्री पुन्हा दवाखान्यात गेलो तर डॉक्टर म्हणाले की आईची प्रकृती एकदम ठीक असल्याने तिला उद्या घरी सोडू. मी आश्चर्यचकितच झालो. कधीकधी काही गोष्टी आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात हेच खरं आहे. मला प्रचंड आनंद झाला. परंतु एव्हाना आमच्या यात्रा आयोजकांनी माझं तिकीट रद्द केलं असावं म्हणून मी शांत आणि थोडासा उदास झालो. रात्रभर झोप येईना, कारण स्वामींच्या तीर्थस्थळाला जाण्याचा मला ध्यास लागला होता. अगदी प्रवासाला निघण्याचा दिवस उजाडला. आईला दवाखान्यातून घरी नेण्यापूर्वी डिस्चार्ज प्रोसेस पूर्ण करत असतानाच मला रमेश अघाव ह्या माझ्या प्रवास आयोजकांचा आईची तब्येतीची विचारपूस करायला फोन आला. तेव्हा मी म्हणालो, आई ठीक आहे, आज सोडतील आईला घरी. तेव्हा ते म्हणाले, मग संध्याकाळी आम्ही मनमाडला तुझी वाट बघतोय, लवकर तयारी करून ये. त्यांनी माझं तिकीट रद्दच केलं नव्हतं. माझ्यासाठी हा दुसरा आश्चर्याचा धक्का होता. क्षणभर मला विश्वासच वाटेना. माझ्या अंगात रोमारोमात जणू नवा उत्साह संचारला. घरी येऊन लगेच प्रवासाची तयारी करून मी संध्याकाळी मनमाड स्टेशनला पोहोचलो. संध्याकाळी 7 वाजेच्या काकीनाडा एक्सप्रेसने आमचा प्रवास सुरू झाला. रात्रभर व दुसऱ्या दिवशी पूर्ण प्रवास करून आम्ही पिठापूरला पोहोचलो. आईलाही दवाखान्यातून घरी सोडल्यामुळे मी निर्धास्त झालो होतो. सुरुवातीचे 3 दिवस आम्ही पिठापूरलाच राहणार होतो. पहाटेच उठून नित्यकर्म आटोपून आम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरात जाऊन पूजा करून भजन म्हणायचो. माझ्यासोबतच्या ह्या प्रवासाला एकूण 250च्या जवळपास प्रवासी होते. कुणी एका भक्ताने श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरात मूर्तीला सोन्याचं सिंहासन अर्पण केल्याचे फोटो मला व्हॉट्सॲपवर त्या दिवशी येत होते. मात्र तो सोहळा त्यावेळी प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहून मी याची देही याची डोळा प्रत्यक्ष अनुभवत होतो. पिठापूर अगदी छोटंसं मात्र तितकंच मनोवेधक गाव आहे.
दक्षिण भारतातील अनोख्या बांधकाम शैलीचा नजराणा आपल्याला प्रत्येक घराच्या वास्तुरचनेत बघायला मिळतो. गावातील माणसं तर अगदी साधी आहेत. पूजा, अभिषेक अशी नित्यकर्म आटोपून आम्ही जवळच्याच काही स्थळांनाही जाऊन यायचो. अण्णावरम येथील सुप्रसिद्ध सत्यनारायण मंदिरात जाण्याचाही या प्रवासामुळे दुसऱ्यांदा योग आला. दरम्यान डेंग्यूमुळे अंगात अशक्तपणा होताच. त्यामुळे एक दिवस रात्री मला खूप ताप भरला. रात्रभर उलट्या झाल्या. मी हा पुढचा प्रवास करू शकेल की नाही असं मनात यायला लागलं. तेव्हा मी समर्थांवर लागावलोच. त्यांना म्हणलं, प्रवासाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही माझी खूप परीक्षा घेत आहात. अगोदर घरच्यांचा विरोध, मग आईचं आजारपण आणि आता हा त्रास. समर्थांना एकच मनोमन सांगितलं, इतक्या जवळ आल्यानंतर मी तुमचं दर्शन घेतल्याशिवाय अजिबात परत जाणार नाही. काय व्हायचं ते होऊ द्या. पण कदाचित स्वामी मला सांगत होते, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. स्वामींचा हा तारक मंत्रच मी मनात जपत राहिलो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असंच स्वामी मला सांगत होते. माझ्या सर्व सहप्रवाशांनी तेव्हा माझी खूप काळजी घेतली. अखेर शेवटच्या दिवशी पालखी सोहळा झाल्यानंतर आम्ही पिठापूरहून रात्रीच्या प्रवासाने श्रीशैलमला निघालो. रात्रभर गाडीत छान झोप झाल्यामुळे सकाळी मला अशक्तपणा जाऊन जरा प्रसन्न वाटलं. श्रीशैलम हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे. हैदराबादपासून सुमारे 225 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. या ठिकाणी येण्याचाही हा दुसऱ्यांदा योग होता. श्रीशैलमला येताच श्री साक्षी गणपती येणाऱ्या सर्व भक्तांची साक्ष ठेवतात. ह्याच ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचेही मंदिर आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. भ्रमरांबा हे 18 शक्तिपीठातील मंदिरही श्रीशैलमला आहे. या सगळ्या स्थळांना भेटी देऊन व श्रीशैलमचे दर्शन घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी अगदी मोजकच साहित्य सोबत घेऊन पाताळगंगेद्वारे मोटार बोटीतून कर्दळीवन प्रवासाला सुरुवात केली. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत सुमारे 1-1.25 तास प्रवास करून आम्ही व्यंकटेश किनाऱ्याला पोहोचलो. कृष्णा नदीचं 3000 फूट खोल विस्तीर्ण पात्र, नल्लामलई पर्वतरांगांमधील निसर्ग सौंदर्य न्याहाळत 22 किलोमीटर प्रवास करून आम्ही किनारा गाठला. आता आमचा सर्व सोयींयुक्त जीवनशैलीशी संपर्क तुटला होता. मोबाईल, इंटरनेट पुढील 3 दिवस बंद असणार होते. व्यंकटेश किनाऱ्याला आप्पाराव स्वामींचा श्री दत्तात्रय आश्रम आहे. ते त्यांच्या पत्नीसमवेत कर्दळीवन यात्रेकरूंची नाश्ता जेवणाची अविरत सेवा करतात. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली. कर्दळीवन प्रवासासाठी जास्तीत जास्त लोकांचा समूह असावा, कारण हे खूप निर्भीड निर्मनुष्य अरण्य आहे. प्रवासासाठी आपल्याला तेलंगणा वन विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते, असा नियमच आहे. अनेक लहान मोठे असे 6 पर्वत ओलांडून पावलागणिक शारीरिक क्षमतेची परीक्षा पूर्ण करत आम्ही 9 किलोमीटर चालत आल्यावर अक्क महादेवींच्या गुहेजवळ पोहोचलो. स्वामींनीच ही अवघड पाऊलवाट सोपी केली असं वाटलं. आमचा पुढील 3 दिवस मुक्काम ह्याच गुहेत असणार होता. रस्त्यातच श्री स्वामी समर्थांचं पहिलं पाऊल ज्या ठिकाणी उमटलं त्या ठिकाणी आम्ही मनोभावे पूजा केली. अक्क महादेवी ह्या 12व्या शतकातील एक महान वीरशैव संत होऊन गेल्या. ह्या संपूर्ण नल्लमलई पर्वतरांगेत चेंचू ही आदिवासी जमात बाबूंच्या झोपड्यांमध्ये वास्तव्यास आहे. महादेवींच्या गुहेत अक्क महादेवी, मल्लमादेवी, स्वयंभू शिवलिंग व श्रीपाद श्रीवल्लभ यांची मूर्ती आहे. 3 दिवस राहायचं म्हटल्यावर स्वयंपाकही आम्हालाच करायचा होता. गुहेजवळच एक बारमाही धबधबा सतत वाहत असतो. आपली पाण्याची सोय तिथूनच होते. आम्ही अगदी आदिवासींप्रमाणे सरपण, सुकी लाकडं गोळा केली. दगड गोळा करून त्याची चूल रचली. काही आदिवासींनी आम्हाला व्यंकटेश किनारा ते ह्या गुहेपर्यंत अन्नधान्य किराणा आणण्यास मदत केली. रोज चूल पेटून अगोदर सगळ्यांना चहा जेवण असं सगळ्यांच्या मदतीने आम्ही कार्य करत होतो. एकच मोठं पातेले व मोजकीच भांडी. त्यामुळे चहा झाला की पातेलं भांडी धुवून मग पुढचा स्वयंपाक करायचा. आमच्यासाठी ही पर्वणीच काही वेगळी होती. दुसऱ्या दिवशी असंख्य दुतर्फा वारुळातून सर्प, अजगर न्याहाळत, वन्य प्राण्यांचे आवाज ऐकत, डेरेदार वृक्षवल्लीच्या साक्षीने पाण्याचा खळखळाट अनुभवत व अनेक खाच खळगे पार करत आम्ही स्वामींच्या प्रकटस्थानाजवळ पोहोचलो. तो दिवस होता 4 डिसेंबर 2017 श्री दत्त जयंतीचा.
श्री गुरुचरित्राच्या 51व्या अध्यायात 48व्या ओवीत उल्लेख असल्याप्रमाणे आम्हास आज्ञापिती मुनी आम्ही जातो कर्दळीवनी, याप्रमाणे 1381मध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराज कर्दळीवनात आले. त्या ठिकाणी सुमारे 350 वर्ष तपसाधना केल्यानंतर एक चेंचू आदिवासी लाकडं तोडायला आला असता त्याच्या कुऱ्हाडीचा घाव बसल्याने महाराजांची तपसाधना भंग पावली. त्यातून एक तेजस्वी आकृती बाहेर आली. तेच श्री स्वामी समर्थ महाराज होय. तिथूनच श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. संपूर्ण भारतात भ्रमण करून ते शेवटी अक्कलकोटला आले. आद्य शंकराचार्य श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ, श्रीधर स्वामी, पप्पू श्री वासुदेवानंद टेंबे स्वामी, श्री रामदास स्वामी, श्री जमदग्नी ऋषी, श्री मार्कंडेय ऋषी अशा कितीतरी सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत आज दत्त जयंतीच्या मुहूर्तावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं. जीवनात आणखी काय हवं. 1999 साली गाणगापूरहून व्यंकटेश किनाऱ्याला आलेल्या श्री दीनानाथ पुजारी, श्री श्रीकांत पुजारी आणि श्री अरविंद भट पुजारी यांच्यामुळे हे प्रकट स्थान हळूहळू सगळ्यांना परिचित होत गेलं आहे. एका बारमाही शीतल धबधब्याच्या जलाने शुचिर्भूत होऊन आम्ही श्री स्वामी समर्थांच्या प्रकट स्थानाचं दर्शन घेतलं. तिथे रुद्राभिषेक केला. श्री गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायाचं दत्तजन्माचं वाचन करून आरती करून मनोभावे पूजा संपन्न केली. जीवन अगदी कृतार्थ वाटू लागलं. मानवी हस्तक्षेपापासून अगदी दूर अशा निबिड अरण्यात आयुष्याचे अविस्मरणीय रोमांचकारी असे 3 दिवस पार पडले. प्रकट स्थानापासून पश्चिम दिशेला 3 किलोमीटर पुढे अशा बिल्ववनातही आम्ही जाऊन आलो. हा मार्ग तितकाच कठीण आहे. भगवान शंकरांनी श्री मार्कंडेय ऋषींना येथे साक्षात दर्शन दिल्याची आख्यायिका आहे. पुन्हा आम्ही अक्कमहादेवीच्या गुहेत मुक्कामाला आलो. प्रकट स्थानातून आणलेली वारुळाची माती मी आजही स्वामींचा आशीर्वाद म्हणून माझ्याकडे जपून ठेवली आहे. पूर्णतः जंगल असल्याने वन्य प्राण्यांची येथे भीती असते. घनदाट झाडी, किर्र आवाज, अंधारही लवकरच पडतो. संध्याकाळचा स्वयंपाक करून नैवेद्य आरती नंतर मध्यरात्रीपर्यंत आमची भजनाची साथ रात्र जागवत होती. शेवटच्या दिवशी आम्ही छानपैकी खिचडी व केशरी गोड भात असा नैवेद्य केला. पुणे मुंबईहून आलेल्या 22 प्रवाशांनी त्या दिवशी गुहेत आमच्यासोबतच मुक्काम केला. त्यांनी आणलेल्या मेणबत्तीच्या शेकडो पणत्यांची आरास करून आम्ही गुहेचा अख्खा परिसर उजळून जणू दीपोत्सवच गुहेत साजरा केला. माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. मनाच्या पटावर आठवणरूपी लेखणीने हा प्रसंग कायमचा कोरला गेला. 3ऱ्या दिवशी प्रवास पूर्ण करून आम्ही परत येताना अजून एका गुहेतील स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन करून पुन्हा बोटीतून प्रवास करून श्रीशैलमला आलो. 2ऱ्या दिवशी निघण्यापूर्वी पुनश्च श्रीशैलमचं दर्शन करून हैदराबादला आलो. हैदराबादला काही खरेदी करून तिथूनच रेल्वेने प्रवास करून नाशिकला परत आलो. ह्या प्रवासामुळे मला अनेक नवीन सोबती आणि मित्र मिळाले, हे वेगळं सांगायलाच नको. शारीरिक क्षमतेची खरी कसोटी असणारा असा हा अवर्णनीय, अद्भुत, रमणीय, रोमांचकारी प्रवास नेहमीच माझ्या लक्षात राहील. प्रारब्ध पूर्वसंचिताशिवाय हे शक्य नाही. शेवटी एवढंच म्हणेल, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अर्थक्य अवधूत हे स्वर प्रगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवास वर्णनासोबत. धन्यवाद.